नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही आत्ता 9वीला असाल तर ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे. जर गणित भाग 1चा पेपर झाला नसेल तर ही प्रश्नपत्रिका बघून घ्या. घटक चाचणी एक नमुना प्रश्नपत्रिका आहे. या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तुमच्या सरावासाठी ही प्रश्नपत्रिका मी देतोय. तर बघा मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला तर इयत्ता 9वी गणित भाग 1 गुण जे आहे 20 आणि वेळ 1 तास. तर 1 तासाचा वेळ आपल्याला या परीक्षेला असतो. तर आपण जाऊयात पुढं. ही प्रश्नपत्रिका नीट बघून घेऊ. या प्रश्नपत्रिकेचं थोडंसं विश्लेषण करूयात, महत्त्वाचे प्रश्न बघूयात. पण हे प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, इथे घटक चाचणी 1 मधला हा पहिला प्रश्न आहे. कोणतेही 5 सोडवा आपण दिलेला आहे. बघा, समपूर्णांक संख्यांचा संच म्हणजे हा संच यादी पद्धतीने लिहा. म्हणजे अशा कुठल्या संख्या आहेत की ज्या समपूर्णांक आहेत. तर बघा, हा संच लिहिताना आपण लिहू शकतो की बाबा ए आणि इथं कंसामध्ये अशा प्रकारे महिरपी कंसात 2, त्याच्यानंतर 4. आता मला लिहिता येत नाही इथं 2, 4, 6, 8 अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला लिहायच्या आहेत. तर एकदम सोपा प्रश्न आहे. समसंख्या, समपूर्णांक म्हणजे सगळ्या समसंख्या, दोनाच्या पाड्यामध्ये येणाऱ्या ज्या काही संख्या असतात त्या आपण या ठिकाणी लिहायच्या. तर पहिला प्रश्न हा खूप सोपा होता. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय बाबा या ठिकाणी लिहायचं आहे की बाबा असं दिलेला आहे प्रश्न की स्माईल या SMIL ई राहिला बरं का, SMIL आणि इथं ई राहिलेला आहे, ऍड करायचा. तर संच गुणधर्म पद्धतीने लिहा. मग इथं लिहायचं संच सी चे घटक सी असे आहे की सी हा स्माईल या शब्दामधील अक्षर आहे असं तुम्हाला लिहू शकता. सी हे एक्स हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे असं लिहायचं. मी उत्तरं सांगत नाही, प्रश्न समजून सांगतो फक्त. संच लिहिण्याच्या पद्धती किती आणि कोणत्या आहेत? बघा, संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक यादी पद्धत आणि एक गुणधर्म पद्धत. आता इथे बघा, परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. म्हणजे इथं 200 ने तुम्हाला 127ला भाग लावायचा आहे. 5वा प्रश्न, या करणीची कोटी लिहा. इथं करणीमध्ये बघा इथं 3 आहेत, म्हणजे या करणीची कोटी 3 आहे. आणि इथं सोपे रूप द्यायचे. 50च्या आतमध्ये अवयव पाडायचे आणि कॉमन भाग बाहेर काढायचा. शक्यतो 5 वर्गमुळात 2 वगैरे तुम्हाला उत्तर मिळेल. ठीक आहे. तर हे एक एक पारकाचे प्रश्न, सोपे सोपे प्रश्न आपल्याला घटक चाचणीमध्ये विचारले जातात, सहामाही परीक्षेमध्ये विचारले जातात. तर प्रत्येक प्रकारच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. तर आता दुसरा प्रश्न बघूयात. दुसरा प्रश्न बघा, इथं पण कोणतेही 3 प्रश्न लिहायचे. इथं बघा, पहिला प्रश्न आहे, कोणताही एक संच यादी आणि गुणधर्म पद्धतीने लिहायचा. म्हणजे एकच संच लिहायचा, यादी किंवा गुणधर्म दोन्ही पद्धतीने लिहायचं. जसं की समजा मी ए लिहिलं, संच ए लिहिला आणि इथं आणि एच लिहिला गुणधर्म पद्धतीने. यादी आणि गुणधर्म दोन्ही. यादी पद्धत म्हणजे यादी बनवायची. उदाहरणार्थ आपण समजा आठवड्यातील वार लिहिलं तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे सगळे वार लिहायचे यादी. आणि गुणधर्म म्हणजे म्हणजे काय बाबा, हा अशा प्रकारे महिरपी कंस करायचा आणि एक्सचे घटक एक्स असे आहे की एक्स हा आठवड्यातील वार आहे, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे. पुढील संच ए आणि बी समान संच आहेत का हे आपल्याला ओळखायचे आहेत. कुठलेही 2 संच समान आहेत की नाही हे ओळखण्यासाठी अगोदर आपल्याला ते संच यादी पद्धतीमध्ये लिहावे लागतील आणि यादी पद्धतीने लिहिल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर ए सम असलेली मूळ संख्या म्हणजे 2 आणि इथे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 7x - 1 बरोबर 13ला बाजूला घेऊन एक्सची किंमत काढली तर ती पण 2 येईल. हे घटक तसं बघायला गेलं तर समान घटक आहेत. तिसरा प्रश्न आहे छेदाचे परिमेयीकरण. छेदाचे परिमेयीकरण करायचं म्हणजे काय, खाली जे वर्गमुळात 3 आहेत हे घालवायचे. हे घालवण्यासाठी आपण काय करतो, वर आणि खाली दोन्हीकडं वर्गमुळात 3 आपण काय करतो, गुणतो. वर आणि खाली वर्गमुळात 3 आपण गुणत असतो, हे आपल्याला माहिती आहे. 3 गुणलं तर वरती काय येईल, 3 वर्गमुळात 3 येईल आणि खाली येतील फक्त 3. तर एवढं लिहिलं तरी चालेल किंवा 3 घालवलं आणि वर्गमुळात 3/1 लिहिलं तरी चालेल. ओके. इथे तुम्हाला भागाकार करायचा आहे. 98ला 2 भाग लावायचा आणि इथं P/Q स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजे एखादी आवर्ती संख्या जी आहे ती P/Q स्वरूपात लिहायला आपल्याला प्रश्न येतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. तर हे काही जे प्रश्न होते ते सगळे 2-2 मार्काचे प्रश्न होते, त्याच्यावर आपण चर्चा केली. मी सगळ्यांची उत्तरं सांगत नाहीये, प्रश्न महत्वाचे, तुम्ही प्रश्न बघून घ्या, प्रश्न समजून घ्या. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 आपल्याकडे आहे. कोणतेही 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे 4 पैकी. तर इथे 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा. तर विश्वसंच म्हणजे एक यू संच घ्यायचा आणि त्या यू संचामध्ये बाबा हा विश्वसंच आहे. तर या संचामध्ये 1 ते 20 पर्यंतचे सगळे आकडे लिहायचे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके. त्याच्यानंतर हा एक संच यादी पद्धतीने पहिला लिहून घ्यायचा. 7 आणि 15 यांच्या मधल्या संख्या म्हणजे x जी आहे ती 7 पेक्षा मोठी आहे आणि 15 पेक्षा लहान, म्हणजे 8 9 10 11 12 13 14 असे घटक येतील. आणि y चे घटक y असे आहे की y नैसर्गिक संख्या आहे आणि 1 ते 20 मधली मूळ संख्या, म्हणजे इथे तुम्हाला मूळ संख्या लिहाव्या लागतील. 1 ते 20 मधल्या ज्या आहेत 2 आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 आहे, 7 आहे, त्याच्यानंतर 11 आहे, 13 आहे, त्याच्यानंतर 17 आहे. तर या मूळ संख्या तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. दुसरं जे एक शाब्दिक गणित होतं, हे शाब्दिक गणित आपल्याला सोडवायला विचारलं जातं. याच्यामध्ये समजून घ्या, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात, 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल हे काढायचं होतं. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. ऑलरेडी आपण सराव संच 1.4 मध्ये या प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सराव संच 1.4 बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या. त्यानंतर इथं सोपे रूप द्या. इथे 4 वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 75 आणि 7 वर्गमुळात 48 आहे. इथं तुम्ही सगळ्यांना 3 ने जर गुणलं, इथं 3 चौक 12, 25 त्रिक किंवा 4 त्रिक 12, 25 त्रिक 75 आणि 16 त्रिक 48. 3ने गुणून इथं 4 त्रिक 12 येऊन 4 बाहेर येतील, इथं 5 बाहेर येतील, 6 बाहेर येतील. आता हे कशी सोडवायचे हे आपण बघितलंय त्या संबंधित सराव संचामध्ये दुसऱ्या प्रकरणातल्या, तर हे तुम्हाला जमेल. त्याच्यानंतर ही करणी सोप्या रूपामध्ये लिहा. करणी आपल्याला सोप्या रूपामध्ये लिहायला सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर ही करणी सोप्या रूपामध्ये तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ओके, तर तुम्ही लिहू शकताय. तर एकंदरीत आपण अशा प्रकारे ही एक प्रश्नपत्रिका बघितलेली आहे गणित भाग 1 ची, आणि गणित भाग 2 ची सुद्धा प्रश्नपत्रिका आपण लवकरच बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका नीट बघितली नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि थोडंसं पॉज करून व्यवस्थित स्क्रीनशॉट वगैरे मारून घेत चला. तर ही एक गणित भाग 1 ची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आहे. पुन्हा एकदा मी दाखवतो तुम्हाला. जे विद्यार्थी आत्ताच जे जॉईन झालेत, तुम्ही या व्हिडिओला पॉज करून तुम्ही व्हिडिओ थोडीशी पॉज करून स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता या सगळ्या प्रश्नांचा. आता हेच प्रश्न येतील मला माहिती नाही, परंतु मी एक नमुना प्रश्नपत्रिका तुमच्या समोर दिलेली आहे. तुमच्या शाळेमधली प्रश्नपत्रिका कदाचित वेगळी असेल, कारण प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळी प्रश्नपत्रिका काढली जाते. बोर्डाच्या पेपरला तर एकच असते, परंतु शाळेमधले पेपर वेगवेगळे असतात, वेगवेगळी मंडळं छापत असतात, त्याच्यामुळं प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण घटक चाचणी 1 ची प्रश्नपत्रिका इयत्ता 9वी ची गणित भाग 1 ची बघितलेली आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.